श्री श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीनं आयोजित अतिरुद्र स्वाहाकारास ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात प्रारंभ झाला। मंत्रघोष करत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास सोमवारी विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सोमवारी सकाळी गोपूजन, ध्वजपूजन, मंगल मंत्रपठण, महागणपती पूजन, स्वस्ती पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विक वरण, प्रधान देवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंडसंस्कार, नवग्रह होम हे विधी करण्यात आले। त्यानंतर अतिरुद्र स्वाहाकारास आरंभ झाला। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्यासह मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया, यजमान तथा माजी महापौर किशोर देशपांडे, स्वागत समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ वैद्य, मठाचे विश्वस्त तथा उद्योजक सतीश कुलकर्णी, सुधीर इनामदार यांनी सहकुटुंब अतिरुद्र स्वाहाकार केला। स्वाहा ओम नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च स्वाहा ओम नमः पर्ण्याय च वर्णगद्याय च स्वाहा ओम नमः अपगुरमाणाय च विघ्नदे च स्वाहा ओम नमः आखिरते च प्रकृते च स्वाहा ओम नमः वक्किरिकेभ्यो देवानागमृतरे। भगवान श्री शंकर आणि पार्वती देवीची मांडलेली पूजा, रुद्राची एकामागून एक होणारी आवर्तनं, महिला भाविकांच्या हस्ते कुंकुमार्चन आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी यामुळे वातावरण भक्तिमय बनलं होतं। सायंकाळी शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, महामंगलारती करण्यात आली। मंगळवारपासून रविवारपर्यंत दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अतिरुद्र स्वाहाकार, सकाळी 10 ते 12 कुंकुमार्चन, तर दुपारी 12 वाजता दररोज भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे। भाविकांनी दररोज या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ಈಶ್ವರಾನಂದ महास्वामीजी यांनी केलं। ಸಾಹೇಬ್ರದ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಒಂದು ಅನುಕೂಲ ಐತಿ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಶಕ್ತಿ ತಗೊಂಡ್ಕೊಂಡೆ ಶಿವಶಕ್ತಿಯುಕ್ತೋ ಯದಿ ಭವತಿ ಶಕ್ತ ಪ್ರಭವಿತುಂ ಅಂತಂತಾರೆ। ಶಿವನಿಗೆ ಶಕ್ತಿ ಬೇಕು, ಬರೇ ಶಕ್ತಿ ಶಿವನಿಗೆ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಶವ ಆಗಿಬಿಡ್ತಾನಂತೆ। ಶಕಾರೋತ್ತರವರ್ತಿ ಇಕಾರ ಐತಲ್ಲ, ಈ ತೆಗ್ದಿವಿ ಅಂತೇಳಿರಿ ಬರೇ ಶವ ಉಳಿತೈತೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಅನ್ನೋದು ಶಕ್ತಿ ಐತಿ। ಹಂಗೆ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ಶಕ್ತಿ ಐತಿ, ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಏನೈತಿ ಆಧಾರ ಅಧಿಷ್ಠಾನ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರದಾರ। ಇವೆರಡು ಅನ್ಯೋನ್ಯ ಭಾವದಿಂದ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಅಭಯ वृद्धीಗೋಸ್ಕರ सदा यावत्तू तम जीवनವನ್ನು मुडिपागिಟ್ಟಿದ್ದಾರೆ आहेत। सोशल मीडिया हे सुद्धा आज एक खूप मोठं शस्त्र झालेलं आहे। हा सगळ्याचा वापर करायला आपण ते शिकलं पाहिजे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि समाजातील जी दुष्प्रवृत्ती आहे त्याचा नाश, त्या महिषासुराचा नाश करण्याकरता आपण सगळ्यांनी आज महिषासुरमर्दिनी होण्याची गरज आहे। आणि ती गरज ओळखून आपण सगळ्याजणीच एकमेकींना साथ देत ह्या नव्या युगाला आकार देण्याकरता, ह्या नव्या युगामध्ये हिंदुत्वाचा विजय होण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करू।